जी 99% लोक करतात आणि या चुकीचं नाव आहे विश्वास. अशीच ही विश्वासाची कहाणी पुढे जाऊन अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करते. याच विश्वासामुळं एक खौफनाक माणूस या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आणि आजची संपूर्ण ट्रू क्राईम स्टोरी ऐकल्यानंतर तुमचा सुद्धा लोकांवरून विश्वास उडून जाईल. आणि जे लोक प्रामुख्याने ऑनलाईन डेटिंग करतात, लोकांना जाऊन भेटतात, त्यांचे डोळे तर नक्कीच विस्फारले जातील. ऑगस्ट 2025 एमपीचा भोपाळ परिसर, ज्या ठिकाणी प्रिया नावाची एक मुलगी जी आबादीपुरा परिसरामध्ये राहत होती. आता गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्याची शिकार झाली होती. ना ती कोणाशी बोलायची, ना कुटुंबाशी बोलायची, ना मित्रांशी, ना तिचं हसणं ना बोलणं, फक्त त्या ठिकाणी गप्प राहणं एकच काम तिच्याकडे उरलं होतं. आता प्रियासोबत नक्की काय झालं आहे हे कोणालाच समजत नव्हतं. ती अचानक इतकी कशी बदलली आहे. जी मुलगी कधी घरात सर्वात जास्त बोलणारी, हसणारी होती, ती अचानक गायब झाली होती. ही गोष्ट हळूहळू प्रियाच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी एक खोल विषय बनला होता. हळूहळू कुटुंबाला सुद्धा समजलं होतं की आता प्रियाने जगण्याची आशा सोडली आहे. एक वेळ अशी सुद्धा येते जेव्हा कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये इतकी सुद्धा हिंमत उरली नव्हती की त्यांनी जाऊन प्रियाला समजावून सांगावं आणि तिला बाहेरच्या जगात परत नेऊन यावं. आणि मग एक दिवस अचानक प्रियाने आपली सर्व हिंमत एकवटली आणि आपल्या कुटुंबासमोर म्हटलं, मी जे आहे ते आज सांगणार आहे. जेव्हा प्रियाने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली, जेव्हा जो कोणी त्या ठिकाणी तिचं बोलणं ऐकत होता तो एका खोल धक्क्यात गेला. सर्व काही ऐकल्यानंतर एक क्षण सुद्धा वाया न घालवता कुटुंबाने सर्वात आधी प्रियाने हळूहळू आपल्या मनातील आणखी खोलवरच्या गोष्टी सुद्धा बोलायला सुरुवात केल्या. आणि याच प्रक्रियेमध्ये अचानक प्रियाला अशा एका सत्याची जाणीव झाली जे तिच्या भूतकाळामध्ये तिच्यासोबत घडलं होतं. आणि जशी कुटुंबाला या संपूर्ण कहाणीबद्दल माहिती मिळते ते लगेच जवळचेच बागेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. आता तुमच्या डोक्यात सुद्धा खूप सारे प्रश्न आले असतील की नक्की प्रियाला इतक्या दिवसानंतर काय आठवलं आणि ते अचानक थेट पोलीस स्टेशनला का पोहोचले. नक्की भूतकाळात नेमकं प्रियासोबत अशी कोणती घटना घडली होती. आणि सर्व काही ऐकल्यानंतर 2025 मध्ये ही केस उत्तर भारताच्या लोकांसाठी एक मोठ्या भीतीचं प्रतीक बनली होती. खास करून त्या मुलींसाठी ज्या इंटरनेटवर ऑनलाईन डेटिंग करतात आणि नंतर त्याच लोकांना जाऊन भेटतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच केस डिकोड करणार आहोत आणि विशेषतः पीडितेचं नाव आपण बदललं आहे. नाव तसंच फोटोसह तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्त वेळ न घालवता व्हिडिओकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि तुम्ही पाहतात गिट टू टॉक. ही घटना आहे 2024 ची. जी कहाणी तुम्ही आता ऐकली त्याच्यापासून सुमारे 1 वर्ष आधीची. त्यावेळी प्रिया एका खाजगी बँकेत क्लर्कची नोकरी करत होती. ती सुशिक्षित होती, नोकरी स्थिर होती, पगार सुद्धा खूप चांगला होता. पण वैयक्तिक आयुष्य तितकं चांगलं चाललं नव्हतं. प्रियाचं लग्न खूप आधीच अपयशी ठरलं होतं. घटस्फोटानंतर ती एकटेपणा अनुभवत होती. तिला वाटायचं की पुढे येणाऱ्या आयुष्यामध्ये कोणताही माणूस तिची साथ देणार नाही. आणि या स्टेजवर आल्यानंतर अनेकदा लोक विचार करतात की घटस्फोटच नैराश्याचं कारण बनतो. पण प्रियाच्या बाबतीमध्ये खरं कारण अजून येणार होतं. काही काळ एकटं राहिल्यानंतर प्रियाने विचार केला की आयुष्य इथेच बरबाद करायचं नाही, मला पुढे जायचं आहे. आणि याच विचाराने प्रिया मॅट्रिमोनियल वेबसाईटवर आपला अकाउंट तयार करते. आपला फोटो टाकला आणि प्रोफाईल तयार केल्यानंतर लोकांशी बातचीत सुरू झाली. तिला वाटलं की कदाचित देव तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंद आणू शकतो. आणि काही दिवसानंतर त्याच वेबसाईटच्या माध्यमातून तिची भेट अविनाश नावाच्या माणसाशी होते. अविनाश स्वतःला एक स्टील बिझनेसचा मालक सांगायचा. तो प्रियाला सांगतो की तो सुद्धा आधी विवाहित होता, घटस्फोट झाला आहे आणि आता त्याच्यासोबत त्याची आई आणि काही वर्षाचा मुलगा राहतो. अविनाश प्रियाला हे सुद्धा म्हणतो की ज्याला अशी लाईफ पार्टनर हवी आहे जी त्याच्या आईची आणि मुलाची चांगली काळजी घेऊ शकेल. अविनाशचा स्वभाव सुद्धा प्रियाला खूपच ओपन आणि जेन्युइन वाटत होता. तो गोड बोलायचा, भविष्यातील नियोजनाबद्दल चर्चा करायचा. याचसोबत अविनाशच्या प्रत्येक गोष्टीवर प्रियाचा विश्वास बसू लागला. आणि याच वेळी प्रिया सर्वात मोठी चूक करते. जेव्हा तिला असं वाटू लागलं की कदाचित देवाने तिला दुसरं आयुष्य जगण्याची संधी दिली आहे. हळूहळू गोष्टी वाढू लागतात. चॅटिंगवरून कॉल्स आणि कॉलवरून भेटीगाठी आणि काहीच वेळा ती आकर्षण प्रेमामध्ये रूपांतरित होतं. काही दिवसामध्ये अविनाश प्रियासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. प्रिया सुद्धा आनंदाच्या शिखरावर पोहोचली होती. तिला वाटलं की हीच वेळ आहे फायनल ट्रॅकवर येण्याची. पण हा आनंद जास्त काळ टिकणार नव्हता. काही दिवसानंतर अविनाश प्रियाला आपल्या स्टील बिझनेस विस्ताराच्या प्लॅन बद्दल सांगतो आणि मग हळूच म्हणतो की तसं आपण लग्नाचं करणारच आहोत. जे काही माझं आहे ते पुढे जाऊन तुझंच होणार आहे. आणि इथूनच सुरुवात होते आतापर्यंत त्याच्या सर्वात मोठ्या गुन्ह्याची. पण प्रिया एकही गोष्ट पकडू शकली नाही. तिला वाटायचं की जो तो सांगत आहे, तो जे दाखवत आहे त्या सगळ्या गोष्टी तो तिला सांगत आहे. तिला वाटतं की खरोखरच लग्नानंतर आपण सोबतच राहणार आहोत.
जर मी माझ्या होणाऱ्या पतीला मदत करणार नाही तर कोण करणार? प्रिया आपली सेव्हिंग्स काढते, बँकेतून कर्ज घेते आणि मित्रांकडून पैसे सुद्धा उसने घेऊन आणि एकूण 40 लाख रुपये अविनाशला देऊन टाकते. फक्त इतकेच नाही तर ती आपले 5 लाखाचे सोन्याचे दागिने सुद्धा आणून अविनाशला देते आणि हे सर्व प्रियाच्या चांगल्या मनाचे रूप सुद्धा होतं. पण तिच्या या चांगुलपणाचा वापर करून पुढे जाऊन तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. डिसेंबर 2024 मध्ये अविनाश प्रियाला आपल्या घरी बोलावतो आणि सांगतो, आई तुला भेटू इच्छिते. प्रिया आनंदाने अविनाशच्या घरी जाते. तिला वाटलं की हे शेवटचं पाऊल आहे, याच्यानंतर लग्नाची गोष्टी सुद्धा होतील. घरी पोहोचताच अविनाश प्रियाला ज्यूस पिण्यासाठी देतो. ज्यूस पिताच प्रियाला अचानक डोकेदुखी होऊ लागली. अविनाश प्रियाला एका खाजगी खोलीत घेऊन जातो. हळूहळू प्रिया बेशुद्ध होऊ लागली. याच परिस्थितीचा फायदा घेत अविनाश प्रियासोबत गैरप्रकार सुरू करतो आणि याच वेळी तिची एक स्पष्ट व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते. आणि आता तुम्ही विचार करत असाल की कदाचित अविनाशने सुद्धा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ऐकाल की हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा माणूस कोण होता तर तुमचे डोळे सुद्धा विस्फारले राहतील. आणि सर्व काही झाल्यानंतर तो प्रियाला घरी पाठवून देतो आणि याच्यानंतर तिला पूर्णपणे तो इग्नोर करतो. प्रिया म्हणते की तू अचानक तिला असं कट ऑफ कसं केलं? तेव्हा प्रिया पैसे आणि लग्नाची गोष्ट करायची. अविनाश सरळ नकार द्यायचा आणि मग आपल्या फोनमध्ये तो व्हिडिओ दाखवून प्रियाला ब्लॅकमेल करत राहायचा. सर्वात मोठी आणि खोल गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा दुसरा कोणी नसून अविनाशची बनावट आईच होती. आणि ही आई या ठिकाणी या आईची काळेभोर राज पुढे तुमच्या समोर सुद्धा उघड होणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला समजेल ही स्त्री अविनाशची खरी आई असून त्याची पत्नी आहे, जेव्हा तुम्ही काय विचार कराल. आणि पुढे जाऊन याचमुळे प्रिया नैराश्यात जात होती आणि तिचे सर्व पैसे सुद्धा वाया जातात. याच्यानंतर प्रियाने हिंमत तर एकवटली होती आणि सर्व आपल्या कुटुंबाला या घटनेबद्दल सांगितलं. आणि 2 सप्टेंबर 2025 ला प्रिया पोलीस स्टेशनला जाऊन एक तक्रार दाखल करते. आणि या ठिकाणी या घटनेमध्ये एक मोठं वळण या ठिकाणी येतं. पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा समजलं की प्रियाप्रमाणेच अनिता नावाची मुलगी सुद्धा अशीच अविनाशच्या जाळ्यामध्ये फसली होती. त्याच पद्धतीने, त्याच वेबसाईटवरून, त्याच पॅटर्नने आणि तशीच फसवणूक. हे सर्व झाल्यानंतर त्याच पद्धतीने अनिताला सुद्धा ब्लॅकमेल केलं जात होतं. 3 सप्टेंबर 2025 ला अविनाशला पोलिसांकडून अटक केली जाते आणि तपासादरम्यान जे सत्य समोर येतं ते पूर्ण पोलिसांना हादरून सोडतं. पूर्ण स्कॅमच्या मागं एकच नाव होतं, चंद्रिका. आणि आई चंद्रिका जी बनावट आई म्हणून बसली होती ती प्रत्यक्षात अविनाशची पत्नीच होती. आणि त्याच चंद्रिकेने स्वतः घरात आपल्या पतीसोबत प्रियाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. अशा पद्धतीने आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला गेला आणि थोड्याच वेळात चंद्रिकेला सुद्धा अटक केली जाते. दोन्ही लोक सोशल मीडियावर आपले एक असे जीवन दाखवत होते जे पूर्णपणे खोटं होतं. मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून निष्पाप मुलींचा फायदा घेतला गेला आणि करोडो रुपयांचा स्कॅम सुद्धा केला गेला. याच्यानंतर या दोघांनी त्यांची योग्य शिक्षा मिळते. पण हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच होता की मुलींनी सावध राहिलं पाहिजे. इंटरनेटवर भेटणाऱ्या माणसावर कधी 100% विश्वास ठेवू नये. पुढे जाऊन तुमच्या सोबत सुद्धा असं काही घडू शकतं. सो प्लीज कृपया तुम्ही सावध राहा.